अजून काय आलेलं नाही आहे, पण आपण सुरुवात करूया बरं का. या ठिकाणी आज आपण नवीन भागाला सुरुवात करतो आहे. अभिषेक आणि हर्ष, माझा आवाज बरोबर येतोय का? क्लिअर येतोय? ओके. आजचा जो भाग आहे तो अतिशय नीट समजून घ्या, कारण हा ग्रॅमॅटिकली फार महत्त्वाचा आहे. आणि इंग्रजी बोलत असताना जर आपण या छोट्या मोठ्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स केल्या तर आपलं कॉन्व्हर्सेशन ग्रॅमॅटिकली बरोबर होत नाही आणि समोरच्या व्यक्तीला समजतं की या माणसाला नीट ग्रामर किंवा इंग्लिश येत नाही. त्याच्यावर एकदम बारीक समजून घ्या. आपण ज्या भागाला आज सुरुवात करणार आहोत त्याचं नाव आहे आर्टिकल्स. हा कदाचित 1-2 दिवस चालेल. हा नीट समजणं गरजेचं आहे. आर्टिकल्स नावाचा भाग हा आपला शालेय जीवनामध्ये झालेला आहे. मला वाटतं 1ली ते 10वीच्या दरम्यान कधीतरी शाळेमध्ये हा आर्टिकल्सचा भाग आपल्याला शिक्षकांनी शिकवला आहे, पण तो काही एवढा डिटेलमध्ये आपल्याला शिकवला गेला नाही आहे. कारण त्यावेळेस ग्रामरमध्ये परीक्षेमध्ये आर्टिकल नावाचा प्रकार 1 ते 2 मार्काचाच असायचा आणि त्याच्या आपणही लक्ष नाही दिलं आणि 1 ते 2 मार्काचा असल्यामुळे आपणही लक्ष न दिल्यामुळे ते काय आपलं नीट झालं नाही आहे. या ठिकाणी आता इंग्लिश बोलायचं म्हटल्यानंतर आपल्याला हा आर्टिकलचा भाग नीट समजून घ्यावा लागेल. कारण आपण बोलत असताना जर आपण या चुका केल्या आर्टिकल्सच्या तर सगळ्या बोलण्यावर पाणी पडतं. मग तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मी. पुण्यामध्ये एक मोठ्या कंपनीचे इंजिनियर पुण्यामध्ये आले होते आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं जंगली महाराज रोडला एका हॉटेलमध्ये की आमच्याकडे एक प्रोडक्ट आलेलं आहे. केंगन वॉटरचं म्हणून एक एजनिक कंपनी होतं, म्हणजे जापनीज कंपनीचं ते प्रोडक्ट होतं आणि ते वॉटर फिल्टरसारखंच मशिनरी होती, पण त्याची सगळी माहिती ते देत होते आणि मी गेलो तिथं लेक्चर बघायला, अटेंड करायला. तर ते इंग्लिशमध्ये बोलत होते आणि सगळं सांगत होते आणि सांगत असताना माझ्या लक्षात आलं की ते भरपूर काही ग्रामॅटिकल मिस्टेक करत होते. म्हणजे इंजिनियर असतानासुद्धा कुठं ए लावायला पाहिजे, कुठे ॲन पाहिजे, कुठं ए पाहिजे ॲन किंवा कुठे द पाहिजे, कुठे डच पाहिजे, कुठं डोंट पाहिजे, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मिस्टेक्स ते करत होते. तर ते सगळं बघत असताना माझ्या मनातलं इम्प्रेशन थोडंसं डाऊन झालं की एवढा मोठा इंजिनियर, जापनीज कंपनी आणि इंग्लिश का बोलतो आहे चुकीचं. आणि त्याच्यामुळे अशा एका साध्या क्षुल्लक कारणामुळे मी ते प्रोडक्ट निग्लेक्ट केलं आणि मी ते प्रोडक्ट घेतलं पण नाही. किंबहुना ते प्रोडक्ट 1 नंबरचं आहे, पण प्रेझेंटेशन देणारा व्यक्ती हा ग्रॅमॅटिकली बरोबर नसल्यामुळे मला काही तेवढं महत्त्व वाटलं नाही. तर असंच आपण सुद्धा इंग्लिश बोलत असताना जर आपण ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स केल्या तर समोरच्या व्यक्तीवरती आपलं इम्प्रेशन पडत नाही. म्हणून समजून घ्या, आर्टिकल्स हा भाग आपण आज बघणार आहोत. आर्टिकल्सला मराठीमध्ये उपपदे असं म्हणतात. उपपदे म्हणजे 3 प्रकार असतात, ज्यांना इंग्लिशमध्ये आर्टिकल्स म्हणतो आपण, जे आहेत ए अँड द. म्हणजे ए फॉर ॲपल, बी अँड फॉर ए अँड जो आपण स्वरांच्या आधी वापरतो, आणि द, THE द. हे 3 आर्टिकल्स आहेत, म्हणजे उपपदे आहेत. तर ए अँड द या तिघांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा पहिल्यांदा आपण काय करतो, या 3 आर्टिकल्सला 2 भागामध्ये विभागतो. म्हणजे ए आणि ॲन एका भागामध्ये आणि द दुसऱ्या भागामध्ये. या ठिकाणी 2 भाग केले आपण. ते कुठल्या तत्वावर केले, तर ए आणि ॲन यांना म्हणतात अनिश्चित उपपदे, म्हणजे इनडेफिनेट आर्टिकल्स. ए आणि ॲन यांना म्हणतात इनडेफिनेट आर्टिकल्स. आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे द किंवा दी, याला म्हणतात निश्चित उपपद, म्हणजे डेफिनेट आर्टिकल. मग हे 2 भाग आहेत, त्यातला एक भाग आहे इनडेफिनेट आणि दुसरा आहे डेफिनेट. या 2 भागामध्ये तिघांची विभागणी केली. एका भागामध्ये ए ॲन आणि दुसऱ्या भागामध्ये द. आता पुढे जाऊन कळेल आपल्याला ए ॲन कुठे, द कुठे, हे पुढे बघू आपण. तर सुरुवात आपण केलेली आहे की 2 आर्टिकल बघितले, डेफिनेट आणि इनडेफिनेट. डेफिनेट म्हणजे द आणि इनडेफिनेट म्हणजे
ए आणि ॲन. एवढं समजून घ्या, पुढे मी तुम्हाला सांगतो. आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की एखादा आर्टिकल जे द म्हटलं, THE द, मग हा जो द आहे याचा उच्चार द बरोबर आहे का दी बरोबर आहे? THE द बरोबर आहे का दी बरोबर आहे? काय वाटतं अभिषेक तुला? सर दी वाटतंय, कारण प्रत्येक असं जो एकदम फ्लुएंटली इंग्लिश जो बोलतो ना, हां, तो द असा उच्चार कधीच करत नाही. बरं. कारण मी कंपनीत बऱ्याच लोकांना तसं बघितलंय. ओके, बरं. हर्ष, तुला काय वाटतं, द बरोबर उच्चार आहे का दी बरोबर उच्चार आहे? द बरोबर. ठीक आहे. आता दोघांनी नीट समजून घ्या मला काय म्हणायचं ते. द आणि दी या हे दोन्ही उच्चार बरोबर आहेत. द पण बरोबर आहे आणि दी पण बरोबर आहे. पण याच्या आधी एक नियम असतो, रूल आहे, आणि त्या रूलप्रमाणे एखाद्या ठिकाणी द म्हणायचं, एका ठिकाणी दी म्हणायचं आहे. तर तो नियम काय तो नीट समजून घ्या. आपण थोडंसं अलीकडे येऊ. एकूण अल्फाबेट्स आहेत 26, म्हणजे ABCD किती आहेत? 26 आहेत, A to Z. तर या 26 अल्फाबेटमध्ये 5 जे आहेत ते आहेत वॉवेल्स, ज्यांना मराठीमध्ये म्हणतात स्वर, स्वर, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात वॉवेल्स. हे स्वर कोणते कोणते आहेत? तर AEIOU. 5 स्वर कोणते आहेत? AEIOU. आणि बाकी राहिलेले जे आहे ते 21 ते आहेत कॉन्सोनेंट्स, ज्यांना मराठीत म्हणतात व्यंजने. मग 5 स्वर आणि 21 व्यंजने असा जो भाग जो आहे, असं 26 अल्फाबेट्स 2 भागामध्ये डिवाइड केलेले आहेत. आता स्वर म्हणजे AEIOU ने सुरू होणारं एखादं वाक्य नाम असेल, नाम बरं का, जसं की A फॉर ॲपल, E फॉर एलिफंट, I फॉर आईस्क्रीम, O फॉर ऑरेंज, U फॉर अम्ब्रेला, असं काही असेल, त्याच्या आधी जर द लागला असेल, म्हणजे निश्चित एखादी वस्तू असेल आणि त्या निश्चित वस्तूला म्हणायचं असेल किंवा दाखवत असेल तर त्याला द वापरतात. ते पुढं गेल्यानंतर कळेल तुम्हाला. तर मग तुम्हाला म्हणायचं आहे की द ॲपल, AEIO म्हणला ॲपल म्हणू आपण, पण तो निश्चित ॲपल असल्यामुळे आपण THE द आणि पुढे ॲपल. पण म्हणताना आपण म्हणणार त्याला दी ॲपल, कारण ॲपलचं स्पेलिंग एने सुरू झालेलं आहे, म्हणजे स्वराने सुरू झालेला आहे. म्हणून द जो आहे, जो ॲपलच्या आधी जो द आलेला आहे, त्याचा उच्चार फक्त द नाही, तर त्याचा उच्चार दी होणार. म्हणजेच दी ॲपल, दी एलिफंट, दी आईस्क्रीम, दी ऑरेंज, दी अम्ब्रेला. हे जे आहेत ना, हे 5पेक्षा अनेक नावं आहेत, पण आपण उदाहरण घेतले AEIOचे. तर मग आपल्याला काय कळलं इथे की A फॉर ॲपल, आणि निश्चित ॲपल असेल तर द ॲपल म्हणतात, दी ॲपल म्हणायचं. मग दी ॲपल, दी आईस्क्रीम, दी एलिफंट, दी ऑरेंज, दी अम्ब्रेला. आता या ठिकाणी अभिषेक, लक्ष झालं काय म्हटलं मी ते? येस सर. आता पुढं जाऊन जाऊन तुम्हाला हळूहळू सगळं कळेल. इथे द काय म्हणायचं, काय काय ठिकाणी दी काय म्हणायचं. हर्ष, लक्ष आलं का? बेसिक गोष्ट कळली? हां. आता तुम्हाला बऱ्याचदा सुरुवातीला लक्षात राहणार नाही की द म्हणायला पाहिजे का दी म्हणायला पाहिजे, लक्षात येणार नाही, कारण आपण प्रॅक्टिस झालेलं नाही. म्हणून अडकून पडू नका. फक्त लक्षात ठेवा नियम की द कधी म्हणायचं आणि दी कधी म्हणायचं. आता बघा, काही जण असे म्हणतात की जसं आता एखादा चित्रपट समाप्त, असा पिक्चर संपला की समाप्त येतं ना, तसं इंग्लिशमध्ये येतं एंड. मग त्याच्या आधी काय म्हणायचं अभिषेक? त्या एंडच्या आधी काय काय म्हणायचं?
आता इथून पुढे द एंड नाही म्हणायचं, दी एंड. आता हर्ष जर बेस्ट लिहायचं स्पेलिंग, बेस्ट BEST बेस्ट, तर त्याच्या आधी येणारा द, ह्याचा उच्चार काय व्हायला पाहिजे सांग बरं हर्ष? द बेस्ट. हा. द बेस्ट का म्हटलं सांग बरं, दी बेस्ट का नाही म्हटलं? तुझं उत्तर बरोबर होतं. या ठिकाणी द बेस्टच होणार, दी बेस्ट नाही होणार, कारण बेस्टचं स्पेलिंग बी ने सुरू होतं आणि बी हा व्यंजनातला म्हणजे कन्सोनेंट मधला आहे, म्हणून दी बेस्ट कधी होणार नाही, द बेस्ट होणार. तसं शाहरुख खानचं एक गाणं आहे बघा, आय एम द बेस्ट, असं म्हटलंय ना, आय एम द बेस्ट, तो द उच्चार त्याचा. अभिषेक कळले थोडंसं नवीन काहीतरी छान? हो सर. आता इथून पुढे हळूहळू प्रॅक्टिस करायची की द कधी म्हणायचं आणि दी कधी म्हणायचं. ओके. आता इथे या ठिकाणी आपण आता आपण या ठिकाणी द बद्दलचं थोडंसं विश्लेषण बघितलंय. एक लक्षात ठेवा, द हे आर्टिकल निश्चित आर्टिकल म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये डेफिनेट आर्टिकल म्हणतात. ते का म्हणतात ते पुढे गेल्यावरती कळेल. आता थोडंसं द ला बाजूला ठेवू आपण. आता दुसरा भाग आहे ए किंवा ॲन, द बाजूला ठेवला आपण. आता ए आणि ॲन हे जे दोन आर्टिकल्स आहेत ना, तर त्यांना म्हणतात अनिश्चित उपपदे, म्हणजे इनडेफिनेट आर्टिकल्स, जे अनिश्चित वस्तूंविषयी बोलतात. आणि द जो आहे तो निश्चित वस्तूंविषयी बोलतो, म्हणून द त्या ठिकाणी येतो. आणि ज्या अनिश्चित वस्तूंविषयी बोलताना ए ॲन वापरतात. आता ए आणि ॲन बद्दल आपण बघूया, द बाजूला ठेवूया थोडासा. आता बघा, आपण बघितलं की 26 अल्फाबेट असतात. त्या 26 मधले 5 असतात स्वर आणि 21 असतात व्यंजन, म्हणजे 5 असतात वॉवेल्स आणि 21 राहतात कन्सोनेंट्स. आणि द बाजूला ठेवा का, दचा काय संबंध नाही. आता ए आणि ॲन बद्दल बोलतोय आपण, पुढं जाऊन तो द कुठे वापरण्यात ते कळेल. आता थोडं त्याला बाजूला ठेवू आपण थोडासा. आता जेव्हा एखाद्या नामाची सुरुवात, ऐका मी काय म्हणतोय, जेव्हा एखाद्या नामाची सुरुवात AEIOU पैकीने होत असेल, तर त्याच्या आधी ॲन हे अनिश्चित उपपद वापरतात, म्हणजे इनडेफिनेट आर्टिकल वापरतात. मगाशी आपण AEIOUच्या आधी द वापरलं असं म्हटलं, द किंवा दी, पण तो विषयाचा बाजूला ठेवा. आता फक्त ए आणि ॲन विषयी बोलतोय आपण. तर ज्या वेळेस एखाद्या नामाची सुरुवात एकवचनी नामाची, बरं का, एकवचनी नामाची, मग ॲपल, एलिफंट, आईस्क्रीम, ऑरेंज, अम्ब्रेला, ही एकच वस्तू आहे, एकवचनी आहे, तर त्याच्या आधी ॲन या अनिश्चित उपपदाचा वापर होतो. नाही लक्षात आलं, डोंट वरी. आता हे रेकॉर्डिंग जे मी पाठवणार आहे ते 2-3 वेळा ऐकून घ्या. एका ऐकण्यामध्ये कळत नाही, 2-3 वेळा छानपैकी रेकॉर्डिंग लावा, मग तुम्हाला हे कळेल. आणि त्याचप्रमाणे 26 पैकी 5 सोडले तर 21 आहेत व्यंजने, म्हणजे कन्सोनेंट्स. मग ज्या अनिश्चित नामांची सुरुवात, काय म्हटलंय बघा, ज्या अनिश्चित एकवचनी नामाची सुरुवात, काय म्हटलं, पुन्हा ऐका मी काय म्हटलंय, ज्या नामाची सुरुवात अनिश्चित किंवा एकवचनी असेल, तर त्याच्या आधी अ या आर्टिकलचा वापर होतो. उदाहरणार्थ अ बॉय, अ गर्ल, अ ट्री, अ फॅन, अ टेबल,
अ मोबाईल, अ चेअर, अ मिरर, काही पण जिथे तुम्हाला स्पेलिंगची सुरुवात 21 मधल्या कुठल्या तरी एका व्यंजनाने सुरू होते आणि ते नाम एकवचनी आणि अनिश्चित असतं, तेव्हा ए आर्टिकलचा वापर होतो. आता थोडंसं कळायला थोडीशी गडबड होईल, म्हणून म्हटलं दोनदा तीनदा ऐकून घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय केलं बघा, पहिल्यापासून विचार केला तर ए अँड द 3 उपपदे आहेत, तर त्यांचे 2 भाग केले. एका पार्टीमध्ये द किंवा दी आणि एका पार्टीमध्ये ए आणि अँड. द म्हणजे निश्चित उपपद, डेफिनेट आर्टिकल, त्याला आता बाजूला ठेवू आपण. आता ए आणि अँड हे अनिश्चित उपपदे आहेत, म्हणजे कन्सोनेंट्स, व्यंजने. ते एकवचनी अनिश्चित असतील तर त्याच्या आधी ए आर्टिकलचा वापर होतो, जे मी आता उदाहरणं दिली. अ बॉय, अ गर्ल, अ टेबल, अ चेअर, अ मिरर, है ना. तर हे सगळे अ होतात. आता मी तुम्हाला असे काही हे देणार आहेत, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण टास्क, त्याच्यावर मग तुम्हाला ओळखता येईल ए अँड द कशा असतात. पण बेस तुम्हाला कळला का? आता एकदा अभिषेक थोडंफार लक्ष आलं मी काय बोलतोय? या हर्ष, गडबड होत नाही ना? कळतंय? हां हां, म्हणून म्हटलं हां. मग तरी पण हे रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवणार आहे, हे 2-3 वेळा बघून ऐकून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. आता थोडंसं स्क्रीनवरती दिलं आहे ते थोडंसं वाचू आपण बरं का. टाईप्स ऑफ आर्टिकल्स, इथे काय लिहिलं आहे? इनडेफिनेट आर्टिकल्स असंच तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा. ए ऑब्लिक ॲन, काय म्हटलंय? ए ऑब्लिक ॲन. आता या ठिकाणी खाली असं लिहिलं आहे, यूज्ड when we talk about something general, not specific. म्हणजे असं म्हटलंय, जेव्हा आपण एखाद्या सर्वसामान्य वस्तूविषयी बोलतो. यूज्ड वेन वी टॉक म्हणजे हा ए किंवा ॲन आर्टिकल कधी वापरतो? जेव्हा आपण सर्वसाधारण गोष्टीविषयी बोलतो. नॉट स्पेसिफिक म्हणजे निश्चित अशी नाही, तर ढोबळपणे सर्वसाधारण वस्तूंविषयी बोलताना ए आर्टिकलचा वापर होतो. मग खाली लिहिलंय, used before words that start with a consonant sound. हे असं म्हटलंय, अशा नामाच्या आधी ए आर्टिकलचा वापर होतो जी नामं व्यंजनाने सुरू होतात किंवा व्यंजनाप्रमाणे त्याचा साऊंड होतो, म्हणजे आवाज येतो. साऊंड म्हणजे ते तुम्हाला तशा साऊंडचे वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, ऑनेस्ट. मग ऑनेस्ट म्हणलं तर ओने सुरू व्हायला पाहिजे ना, तर एचने होतं. त्यावर पुढं जाऊ, आता गडबड होईल, इथून पहिलं आपण सुरू करूया. म्हणजे काय? नॉट लेटर बट साऊंड. बऱ्याचदा साऊंड जो आहे ना तो वेगळा असतो आणि आपण लिहिताना स्पेलिंग वेगळं असतं. हे पुढे गेल्यावर कळेल तुम्हाला मला काय म्हणायचं ते. असा हा ए इनडेफिनेट आर्टिकलवाला आहे. मग खाली एक्झाम्पल दिलेत बघा. अ बॉय, अ कार, अ टीचर, अ युनिव्हर्सिटी. आता बघा, मी 4 ते 5 उदाहरणं दिली, एक्झाम्पल्स. त्यातलं बॉयच्या आधी अ बॉय म्हटलंय, कारण बॉय ह्या स्पेलिंगचं सुरुवात बीने झालेली आहे आणि बी हा व्यंजनातला आहे, म्हणजे कन्सोनेंटमधला आहे. अशा अनिश्चित मुलाविषयी बोललं जातंय, म्हणून अ बॉय असा म्हटलेला आहे. त्याचप्रमाणे अ कार म्हटलंय, कारचं स्पेलिंग सीने सुरू होत आहे आणि ते व्यंजनातलं आहे, म्हणजे कन्सोनेंटमधलं आहे. तर अशा अनिश्चित कारविषयी बोलताना किंवा एकवचनी अनिश्चित सिंग्युलर, तर त्या कारला अ कार असं आपण म्हणणार. त्याचप्रमाणे अ टीचर, कारण टीचरचं स्पेलिंग टीने सुरू होतं. टी जो आहे तो कन्सोनेंटमधला आहे.
त्यामुळे टीचर हे एकवचनी आणि अनिश्चित नाम आहे, म्हणून त्याच्या आधी अ टीचर असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी अ युनिव्हर्सिटी. आता इथं थोडीशी तुम्हाला विसंगती बघायला मिळते. युनिव्हर्सिटी, युनी असं म्हटलंय, साऊंड स्टार्ट विथ वाय. म्हणजे ज्या वेळेस आपण युनिव्हर्सिटी स्पेलिंग बोलतो किंवा जेव्हा ध्वनी येतो युनी, यू यू प्रमाणे उच्चार होतो, जो वाय सारखा आहे. म्हणून युनिव्हर्सिटीच्या आधी अ युनिव्हर्सिटी कधी होत नाही, तर या ठिकाणी ॲन युनिव्हर्सिटी होणार नाही. कारण जरी युने स्पेलिंग सुरू झालं म्हणजे युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग यूने सुरू होत आहे, म्हणजेच स्वरातलं आहे ते. नीट समजून घ्या, हा मुद्दा मी पुन्हा बोलतो बरं का. अ युनिव्हर्सिटी म्हटलंय, वास्तविक पाहता युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग यूने सुरू झालेलं आहे आणि यू हा स्वरातला आहे. मग एकवचनी एकवचनी आणि अनिश्चित असल्यामुळे अ युनिव्हर्सिटी असं म्हटलंय, ॲन युनिव्हर्सिटी नाही. कारण अ यासाठी घेतलाय कारण स्पेलिंग आपण म्हणताना युनिव्हर्सिटी, यू हा वाय किंवा डब्ल्यू सारखा उच्चार आहे, म्हणून ॲन युनिव्हर्सिटी होणार नाही. या ठिकाणी अपवाद बघायला दिसतो. म्हणजे बघा आता युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग आपण म्हणताना युनिव्हर्सिटी म्हणतो. आपण इंडियन लोक आपण म्हणतो युनिव्हर्सिटी, पण त्याचा उच्चार जो आहे ते फॉरेन काय म्हणतात, युनिव्हर्सिटी. वाय प्रमाणे उच्चार म्हणतात ते युनिव्हर्सिटी. आणि म्हणून तिथे अ आर्टिकलचा वापर झालेला आहे. अशाप्रमाणे सेंटेन्स आहे बघा त्याच्या खाली. आय सॉ अ डॉग. मी एक कुत्रा पाहिला. बघा काय म्हटलंय, आय सॉ अ डॉग. आय म्हणजे मी, सॉ म्हणजे साधा भूतकाळ, सीचा सेकंड फॉर्म सॉ म्हणजे पाहिला, आणि अ डॉग म्हणजे एक कुत्रा. आता एक म्हणजे वन म्हणण्याची गरज नाही, कारण अ डॉग म्हणजेच एकवचनी, म्हणून त्याला आय सॉ अ वन डॉग असं म्हणण्याची काही गरज नाही. फक्त आय सॉ अ डॉग म्हणलं तरी मी एक कुत्रा पाहिला, मग एक म्हणायची गरज नाही, ते या ठिकाणी दिसतंय. सेम, शी इज अ डॉक्टर. ती एक डॉक्टर आहे. या ठिकाणी ती म्हणजे शी, इज म्हणजे आहे, आणि एक डॉक्टर म्हणजे अ डॉक्टर, एकवचनी म्हणून एक म्हटले, त्याची गरज नाही उच्चार करण्याची. असे दोन उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर आता हर्ष, जरा सांग बरं मला, तुला काय कळतंय का? हर्ष, कळतंय थोडं 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 कळतंय सर, थोडं थोडं कळतंय. हां सर. एक लक्षात ठेव, हे हळूहळूच कळणार, कारण आर्टिकल हा भाग थोडासा समजायला किचकट आहे आणि शालेय जीवनामध्ये तर हा काय शिकवलेला जात नाही. त्याच्यामुळे हा दिसायला छोटा आहे, पण याचा इम्पॅक्ट फार मोठा आहे. अभिषेक, काय म्हणतोस तू याविषयी? सर कळतंय. आता एक लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते बरं का. या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण मी शेअर करतो तुमच्याशी, की एक मोठा ट्रक असतो आणि त्या ट्रकला, मला वाटतं एका ट्रकची किंमत काहीतरी 50-60 लाखाच्या दरम्यान असते, किंबहुना जास्त असेल. आणि तो ट्रक जो असतो ना, त्या ट्रकला जी चाक असतात, 4 चाकं 6 चाकं, त्या ट्रकला जे चाकांना नट असतो ना, तो नट छोटासा असतो, त्याची काय एवढ्या किंमत नसते. पण त्याच ट्रकचा जर ते नट निघालेले असतील तर कधीही ट्रक उलटू शकतो किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो.
म्हणजे त्या छोट्याशा नटला किती महत्त्व आहे. तसं इंग्लिश ग्रामरमध्ये आर्टिकल्सला सेम महत्त्व आहे, नट नसल्यासारखं. जे ट्रकला जर नट नसतील तर काय होईल, तसं इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये आर्टिकल नसेल तर काय होईल. अभिषेक, एक्झाम्पल बरोबर होत आहे का? येस सर, बरोबर. हां, चला आपण ए आता बघितलेलं आहे. आता ॲन. आता प्राची, थोडंफार कळलंय ना तुला? तर तू आत्ता जस्ट जॉईन झालीस का? हॅलो. हां, म्हटलं जॉईन झालीस ना मगाशी? हॅलो. आत्ता जॉईन झाली. हां, तर मी रेकॉर्डिंग खास चालू ठेवलं आहे, ते नंतर पाठवेन मी. आता पुढे ॲन. ओके. आता ॲनबद्दल आपण थोडंसं बोलूया. ॲन जसा ए आहे, थोडंसं मला अभिषेक एकदा सांग बरं, तुला काय कळलं मला सांग बरं. चुकलं तर चुकलं, काही टेन्शन नाही. मला सांग, तुला ए किंवा आत्तापर्यंत मी जे काय बोललो आहे ना, तुझ्या काय लक्षात आलं तेवढं सांग. तेवढं सांग, बिंदास सांग. चुकू दे, चुकलं तर चुकलं. ठीक आहे सर. सांग. येस येस येस. सर, आता आपण आर्टिकलचे 2 भाग केले. हां. इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित आर्टिकल. हां. तर अनिश्चित आर्टिकल मध्ये अ अँड अ आणि ॲन हे 2 आर्टिकल्स येतात आणि डेफिनेट आर्टिकल मध्ये द हे आर्टिकल येतं. व्हेरी गुड. तर त्यानंतर आपण बघितलं की स्वर आणि व्यंजन ह्याचा उपयोग करून आर्टिकलचा वापर कसा करायचा. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं वॉवेल्स. हां. वॉवेल्स. तर वॉवेल्स हे कोणते कोणते आहेत? स्वर. तर ए ई आय ओ यू हे हा, स्वर आहेत. बरोबर. आणि ह्याच्यात आपण हे शिकलो की द चा उच्चार वॉवेल्स मध्ये कसा करायचा आणि कन्सोनंट असेल तर कसा करायचा. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं द एंड असतं, पण जेव्हा ई एंडला ई आहे म्हणजे ई हे एक वॉवेल्स आहे, हा. तर त्यामुळे आपण द चा उच्चार दी असा करणार. व्हेरी गुड. किंवा आमरेला असेल तर दी आमरेला असा उच्चार करणार आपण. पण तेच जर दुसरं काही असेल, दी माउंटेन असं असेल, तर आपण त्याचा उच्चार द माउंटेन असा करणार. व्हेरी तर गुड. हे झालं द च्या बाबतीमध्ये. शाबाश. त्याच्यानंतर आहे ते नामाची सुरुवात. म्हणजे एखाद्या कुठलंही नाव असू द्या, त्या नावाची सुरुवात ए ई आय ओ यू म्हणजेच वॉवेल्स म्हणजेच स्वरांनी जर झाली तर आपण ॲन हे आर्टिकल वापरतो. आणि त्याच्यानंतर कन्सोनंटने सुरू होणाऱ्या नामाच्या आधी ए वापरतात. ओके, एवढं मला समजलं. व्हेरी गुड. चांगलं लक्षात आलं की फार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. हर्ष, तुला पण असं समजलं ना? नंतर सांगतो मला आता. ओके. आता आपण हो सर. हां, आता ए झाला, आपण ॲन विषयी बोलूया आता बरं का. ए बाजूला ठेवलाय, द पण बाजूला ठेवलाय, आपण ॲन विषयी बोलतोय. खाली म्हटलंय यूज्ड बिफोर वर्ड्स दॅट स्टार्ट विथ अ वॉवेल साऊंड. असं म्हटलंय की स्वराच्या ध्वनीनी, स्वरासारख्या ध्वनीनी सुरू होणाऱ्या नामाच्या आधी किंवा अनिश्चित एकवचनी नामाच्या आधी ॲन आर्टिकल वापर होतो. मग आता कुठल्या आहेत? ए ई आय ओ यू. म्हणजे स्पेलिंग सुरू होत असेल तरी ए ई आय ओ यू. आणि जर त्याचा उच्चार होत असेल, जसं आपण मगाशी म्हणतो ना युनिव्हर्सिटी, स्पेलिंग सुरू होते युनी, तर वास्तविक पाहता ॲन युनिव्हर्सिटी म्हणायला पाहिजे. पण तसं न होता अ युनिव्हर्सिटी होतं, कारण त्याचा उच्चार इंग्लिश लोक युनिव्हर्सिटी म्हणतात. हा अपवाद आपल्याला कुठेतरी बघायला मिळतो. आता आपण इथं ए ई आय ओ यू बद्दल आपण बोलूया. आता एक्झाम्पल, उदाहरण काय बघा. ॲन ॲपल. ॲन ॲपल म्हणजे एक सफरचंद. ॲन म्हणजे एकवचनी, आणि एकवचनी असल्यामुळे ॲपल्स म्हणायची गरज नाही, ॲपल म्हणायचं. ॲपल्स म्हणलं तर ॲन निघून जातो. म्हणून एकवचनी आणि अनिश्चित
जर नाम असेल आणि त्याची सुरुवात AEIOU ने होत असेल तर ॲन आर्टिकलचा वापर होतो. मग जसे की ॲन ॲपल, ॲन एग, ॲन आर, ॲन ऑनेस्ट मॅन. आता बघा, पहिलं जे आहे ते ॲन ॲपल, कारण ॲपलचं स्पेलिंग ने सुरू झालंय, जे स्वरातलं आहे, त्यामुळे एकवचनी आणि अनिश्चित ॲपलच्या आधी ॲन म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे एग म्हणजे अंड, तर एकच अंड म्हणजे एकवचनी, आणि कुठलंही अंड असं अनिश्चित अंड, त्याच्या आधी ॲन एग म्हटलेलं आहे. तिसरं आहे ॲन आर. काय म्हटलेलं आहे? ॲन आर. तर आरचा उच्चार आवर पण म्हणतात काय लोक, ॲन आवर, तर आवर किंवा आर. पण या ठिकाणी स्पेलिंग आहे HOUR, म्हणजे सुरुवात आहे ने. मग वास्तविक पाहता जर स्पेलिंग बघितलं तर ने सुरू होत आहे, पण त्याचा ध्वनी येतोय आर, प्रमाणे. म्हणजे या ठिकाणी लिखाणापेक्षा स्वराला जास्त महत्त्व आहे, ध्वनीला जास्त महत्त्व आहे. म्हणून HOUR जरी स्पेलिंग असेल तरी ॲन आर म्हणायचं, कारण स्पेलिंगचा ध्वनी प्रमाणे आहे, आर, ॲन आर. तसंच खाली ॲन ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट मॅन म्हणजे प्रामाणिक माणूस. या ठिकाणी ऑनेस्टचं स्पेलिंग ने सुरू होतं, पण उच्चार जो आहे तो प्रमाणे नाही आहे, तर प्रमाणे आहे. ऑनेस्ट मॅन, प्रमाणे आचार. म्हणजे ध्वनी स्वराप्रमाणे आहे. पण म्हणायचंय ॲन ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट मॅन होत नाही, किंवा आर होत नाही. ॲन आर किंवा ॲन ऑनेस्ट मॅन. तर हे आपल्याला या ठिकाणी अपवाद बघायला मिळतात. आता बघा, उदाहरणं दिलेली आहेत, सेंटेन्सेस. ही एट ॲन ॲपल. हे वाक्य आहे सिम्पल पास्ट टेन्समधलं, आणि मराठीमध्ये अर्थ होतो त्याने सफरचंद खाल्लं. मग त्याने म्हणजे ही, खाल्लं म्हणून ईटचा सेकंड फॉर्म एट, आणि ॲपल म्हणजे अनिश्चित सफरचंद म्हणून ॲन ॲपल. मग त्याने एक सफरचंद खाल्लं, ही एट ॲन ॲपल. मग एक म्हणून वन वगैरे म्हणण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे इट टूक ॲन आर. त्याला 1 तास लागला, किंवा त्याने 1 तास घेतला, किंवा इथं कोण व्यक्ती नाही, इटने वाक्य सुरू झाले. इट म्हणजे त्यासाठी 1 तास लागला. वाक्य काय? त्याला किंवा त्यासाठी 1 तास लागला. इट टूक ॲन आर. ॲन आर, कारण उच्चार प्रमाणे आहे, म्हणून ॲन आर म्हटलेलं या ठिकाणी कळतंय. 1 मिनिट, अजून कोण आलंय का? नाही, ठीक आहे. आता पुढे, आता आर्टिकल द विषयी आपण बोलतोय बरं का. आपण आणि ॲन विषयी आपण बोललोय. आता आपण डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपदाबद्दल बोलणार आहोत, ज्याला द किंवा दी म्हणतात. मग त्याचा उच्चार द कधी होतो आणि दी कधी होतो याविषयी आपण बोललोय, तर पुन्हा एकदा आपण बोलूया. आता या ठिकाणी द कधी म्हणायचं, तर जेव्हा एखाद्या नामाची किंवा जेव्हा एखाद्या अनिश्चित नामाची सुरुवात, बघा मी काय म्हटलं ते, एखाद्या अनिश्चित नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल तर त्याच्या आधी द आर्टिकलचा वापर होतो. तसेच एखाद्या अनिश्चित नामाची सुरुवात स्वराने होत असेल तर त्याच दला दी म्हणायचं. हे लक्षात ठेवा.
मग कधी वापरतात बरं पहिल्यांदा द? तर द हा जवळपास 7-8 पॉईंट आहेत, तेव्हा त्याचा वापर होतो. त्यातला एक मुद्दा माझ्या एकदम पटकन डोक्यात आला, तो सांगतो की एकमेव वस्तूंच्या आधी द आर्टिकलचा वापर होतो. म्हणजे द सन, द मून, द अर्थ, द युनिवर्स, हे सगळे जे आहेत, मग बोलायचं कसं? द सन, द मून, द अर्थ, द युनिवर्स. तर या ठिकाणी ही 4 नाव आहेत ना, सन, मून, अर्थ आणि युनिवर्स. तर जरा हर्ष मला या 4ही शब्दांचे जरा उच्चार सांग बरं. काय म्हणशील? सन, मून, अर्थ आणि युनिवर्स. कसं म्हणशील? The sun. हां, सन The नंतर sun. हां, मून, द सन नंतर The मून, moon. द मून, अर्थ. And earth. हां, दी अर्थ. व्हेरी गुड. आणि युनिवर्स? A universe. दी युनिवर्स. निश्चित आहे ना, म्हणून दी युनिवर्स. त्याचप्रमाणे अजून दचा वापर कुठे होतो? तर समुद्र, पर्वतरांगा यांच्या नावाच्या आधी किंवा नद्या यांच्या नावाच्या आधी द आर्टिकलचा वापर होतो. म्हणजे द पॅसिफिक ओशन, दी अटलांटिक ओशन, दी अंदमान निकोबार आयलंड, हिमालयाज, द सह्याद्रीज, असा द किंवा द गंगा, द यमुना, द गोदावरी, द कृष्णा, नद्यांच्या नावाआधी पण द आर्टिकलचा वापर केला जातो. आता 2 मिनटं, मी तुम्हाला पुढे अजून जरा एक भाग दाखवतो. या ठिकाणी आपण बघितलंय 1, 2 and 3. हां, आता काय म्हटलंय? When noun is mentioned second time. काय म्हटलंय? जेव्हा नामाचा उल्लेख दुसऱ्यांदा केला जातो. अर्थ बघ काय म्हटला? जेव्हा नामाचा वापर दुसऱ्यांदा केला जातो. म्हणजे कसे बघ, खाली उदाहरण बघा. आय सॉ अ मॅन, द मॅन वॉज टॉल. जरा प्राचीन अर्थ सांग बरं मराठीत काय होईल? आय सॉ अ मॅन, द मॅन वॉज टॉल. काय म्हणशील मराठीत? मी एका माणसाला पाहिलं, तो माणूस खूप उंच होता. व्हेरी गुड. मी एका माणसाला पाहिलं होतं, तो माणूस खूप उंच होता. ओके. ती म्हणाली की मी एका माणसाला पाहिलं जो खूप उंच होता. या ठिकाणी कशी किती बघा,